नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज थोडं वेगळ्या ठिकाणी आपण जागा एक्सप्लोर करायला आलो आहे। तर गड किल्ल्यांपासून थोडं लांब आणि समुद्राच्या थोडा किनाऱ्यावरती ही अशी जागा आहे। तन बीच आणि वेलंकणी चर्च एक्सप्लोर करायला आलो आहोत आणि पुढे जाऊन आपण गोराई बीचसुद्धा एक्सप्लोर करणार आहोत। पण स्टार्ट आपण इकडून केलं आहे वेलंकणी चर्चपासून। तर पुढे जाऊन मी तुम्हाला वेलंकणी चर्च कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि इकडे यायचं कसं ते पण मी तुम्हाला पुढे चालता चालता एक्सप्लेन करतो। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा माझ्यासोबत। येताना आपण इकडून आलो आतमध्ये आणि आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हे इकडे असं दिसेल दृश्य। इकडे आपल्याला पुढे आतमध्ये वरती जायचं आहे आणि जर त्याच्यासमोर तुम्ही बघाल तर हे एक आहे, लेट्स गो। तुम्ही गेट बघितलात, त्या गेटपासून वरती शिड्या गेल्यात, तिकडे तुम्हाला वरती चालत जायचं आहे। तुम्ही सुद्धा जर उत्तन बीच किंवा वेलंकणी चर्चला येण्यासाठी प्लॅन करणार असाल तर इकडे यायचं कसं तर जवळचं स्टेशन तुम्हाला भाईंदर स्टेशन पडेल आणि मग भाईंदर स्टेशनपासूनच्या बाहेरूनच म्हणजे तुम्हाला एक बस डेपो असेल, तिकडून तुम्हाला बसेस भेटतील उत्तन नाकापर्यंत येण्यासाठी। आणि मग उत्तन नाकापासून तुम्ही हे 1.5 किलोमीटर आतमध्ये तर तुम्ही वॉकेबल डिस्टन्स आहे, तर तुम्ही वॉक करून येऊ शकता इथपर्यंत। किंवा तुम्ही जर ऑटो केली तर ऑटोने सुद्धा इकडेच तुम्ही येऊ शकता उत्तन नाका, किंवा त्याच्या पुढे पण इकडे येऊ शकता डायरेक्टली चर्चच्या इकडे, तर ते पण बेटर पडेल। आणि स्वतःची जर तुम्ही व्हेकल घेऊन येणार असाल तर इझिली मार्क्ड आहे, गुगल लोकेशन इझिली ॲक्सेसेबल आहे गुगल मॅप्सवरती, तर तुम्ही त्याचा वापर करून देखील तुम्ही या स्पॉटपर्यंत येऊ शकता। इकडे वरती आता आलो आहे या जागेवरती। इकडे यायला एक 2-3 मिनटं लागले, जास्त पायऱ्या नव्हत्या। तर आता इकडे वरती पण अजून एक जागा आहे, हा वरती एक स्पॉट आहे, तर इकडे जाऊन तुम्हाला दाखवतो की तिकडून कसं असेल। पोचलोय आता इकडे या ठिकाणी मदर मॅरीचा स्टॅच्यू आहे आणि इकडून असा चांगला व्ह्यू भेटतोय संपूर्ण समुद्राचा आणि तो मी तुम्हाला आता क्लिपमध्ये दाखवला। आणि इकडे समोर एक मला लाईट हाऊस सुद्धा दिसतंय, तर आता जाऊन आपण ट्राय करू लाईट हाऊस एक्सप्लोर करायला ट्राय करू। बघूयात लाईट हाऊस एक्सप्लोर करायला भेटतंय का, बिकॉज आय डोंट नो तिकडे वरती जायला परमिशन असेल की नाही, बट मला तरी खूप लाईट हाऊस फॅसिलिटी वाटतं, तर ट्राय तर आपण जरूर करणार आहोत। आणि याच्याच बाजूला इकडे एक चांगला असेल की सारखं याच्यासाठी इकडे सारखं इकडे पण वरती जर कोणी आला आणि एक्सप्लोर करून जर वरती गेलं त्याला पण चांगला असा व्ह्यू भेटेल समुद्राचा। तर थोडा इकडे 2 मिनिटं टाईम स्पेंड करू आणि मग खाली आपण लाईट हाऊस टुवर्ड्स हेड करू आपली पुढची जर्नी कंटिन्यू करण्यासाठी। तर इकडे वरती जाऊन आपण आलो आहे आता खाली। वरचा तुम्हाला व्ह्यू पण दिसला असेल, खूप चांगला आहे, पूर्ण समुद्र परिसराचा एकदम चांगला व्ह्यू भेटतोय। आणि जर तुम्ही इकडे संध्याकाळच्या वेळी आलात, जर सनसेट टाईम जेव्हा असतो तर तुम्हाला खूप सुंदर व्ह्यू भेटेल इकडून। आणि या स्टॅच्यूच्या हे मदर मॅरीचं स्टॅच्यू आहे, त्या साईडला तिकडे लाईट हाऊस दिसलं होतं, तर लाईट हाऊसला जायला भेटतं की नाही, तिकडे परमिशन असते की नाही वरती जायला, ते आपण चेक करूयात जाऊन तिकडे। मला तरी लाईट हाऊस खूप फॅसिनेटिंग वाटतं एक्सप्लोर करण्यासाठी, तर चेक करूया तिकडे जायला भेटतं की नाही। आणि खालून आपण व्हिडिओ चालू केला होता,
तर साधारणतः 5 मिनिट्स लागले इकडे वरती यायला. जास्त काही डिफिकल्टी नाही आहे इकडे, फक्त स्टेप्स आहेत सिम्पल अशा. तर तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता इकडे एक्सप्लोअर करायला, चांगली जागा आहे. तर पुढे आपण हेड करूया टुवर्ड्स लाईट हाऊस. बघूया तिकडे काय एक्सप्लोअर करायला भेटतं का. इकडे तुम्ही वरती आल्याच्या नंतर इकडे तुम्हाला अशा बसण्यासाठी सीट्स पण आहेत, त्या बाजूला देखील आहेत. याच खाली इथे जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा की हे असे 3 दरवाजे काय आहेत आणि याच्या आतमध्ये काय असतं. आपण थोडं एक्सप्लोअर करायला बघूया काय आहे. काहीच नाही आहे इकडे. स्टॅच्यूच्या इकडून खाली उतरल्याच्या नंतर राईट हँड साईडलाच इकडे भाटे बंदर माता वेलणकणी तीर्थ मंदिर आहे, ते पण तुम्ही इकडे एक्सप्लोअर करू शकता. आता हे मेन चर्च आहे. संध्याकाळच्या टाईम जर तुम्ही इकडे आलात तर इकडे असं भरपूर तुम्हाला असं स्नॅक्स कॉर्नर असे ठेले तुम्हाला भेटतील, वेगळं वेगळं काही काही खायचं गोळा वगैरे, ते तुम्ही इकडे मग एन्जॉय करू शकता. वेलणकणी चर्चच्या इकडून 1 किलोमीटरच्याच अंतरावरती लाईट हाऊस आहे. तर आता तिकडे प्रवेश केला आहे. तुम्हाला प्रवेश शुल्क किती असणार ते सगळं त्या बोर्डवरती लिहिलं होतं, तर ते मी तुम्हाला इकडे दाखवतो. आता त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, टायमिंग्स काय असतील वगैरे. तर आता पुढे जाऊन एक्सप्लोअर करूया, बघूयात तिकडे वरती लाईट हाऊसच्या तिकडे जायला भेटतं का. लाईट हाऊसचं जे ऑफिस आहे तिकडे आलो होतो आता तिकीट घेण्यासाठी, पण तिकडे असं सांगितलं की तिकडे काहीतरी मेंटेनन्स चालू आहे वरती, त्यामुळे वरती जाऊन देणार नाही. बघूया यावेळेस काय जमलं, नेक्स्ट टाईम ट्राय करूया आपण. तुम्ही पण जर आलात तर तुम्हाला इकडे यायचं आहे, या लाईट हाऊसच्या मागे तिकडे कार्यालय आहे, तिकडून तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि मग वरती जाऊ शकता. त्यांना रिक्वेस्ट पण केली पण ते बोलले की नाही आता काम चालू आहे तर कोणाला अलाव नाही करत आहेत. ठीक आहे, आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करू लाईट हाऊसचा आणि पुढे कंटिन्यू करूया.
आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर केला लाईट हाऊसवरती तर जायला नाही भेटलं. ठीक आहे, इट्स फाईन. आणि आता आपण हेड करणार आहोत टुवर्ड्स गोराई बीच. तर गोराई बीच पुढे जाऊन आपण एक्सप्लोर करू. आजूबाजूला कसं आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवतो. गोराई बीचला इकडे आलो होतो, पण हाय टाईड असल्यामुळे बीच बंद होता. पाणी संपूर्ण वरपर्यंत आलं होतं, जसं क्लिपमध्ये आता तुम्हाला दाखवलं. तर आता इकडे थोडं काहीतरी खाण्यासाठी बघू काय भेटतंय का, खाऊ आणि मग परत रिटर्न जाऊ. रिटर्न जाताना विचार आहे की फेरीने रिटर्न जायचं आहे. तर लेट्स चेक फेरी वगैरे काय चालू आहे, कसं चालू आहे ते घेऊन आपण जाऊयात. हाय टाईड असल्यामुळे बीच तर काही एक्सप्लोर करायला भेटला नाही. तर भूक पण खूप लागली होती. तर इकडे सी गेट नावाचंच रेस्टॉरंट आहे, गोराई बीचला लागून जो रस्ता आहे तिकडेच आहे. तर आता तिकडे आलो आहे आणि इकडे थोडं आता पेट पूजा करून मग परत आपली घरातली रिटर्न जर्नी कंप्लीट करणार आहे. तर लेट्स सी काय मागवलं ते तुम्हाला दाखवतो. खाऊन झालंय आता आणि थोडं बीच जवळ आलो होतो की पाणी परत खाली गेलंय की नाही बघण्यासाठी. तर बऱ्यापैकी खाली गेलंय पाणी. मी तुम्हाला आता गोराई बीचचा दाखवतो कसं आहे. तिकडून चालत आलो आपण त्या बाजूने या बाजूपर्यंत आणि आता याच्या उलटी साईड जी आहे त्या साईडला तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की तिकडे कसं. हे बघा, इकडून आपण चालत आलो या बाजूने चालत येऊन आपण आता इकडून तिकडे जाणार आहोत. या बाजूला पाणी एकदमच कमी आहे, ते या बाजूला पोहोचलोय आपण. तिकडून आलो, तिकडून आता ते सगळं स्नॅक्स वगैरेचे जे पण स्टॉल्स आहेत ते पण खाली इकडे बीचवरती उतरलेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता सी व्ह्यू. इकडे सगळे असे हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स इकडे आहेत सगळे. तर तुम्ही जर इकडे येत असाल तर हे ऑप्ट करू शकता जर तुम्ही वन नाईट स्टे किंवा तुमचा प्लॅन करत असाल तर स्टेकेशनसाठी. इथे लोकल काही आहेत ते फुटबॉल खेळतात. गोराई बीच एक्सप्लोर करून झालाय. आता तुम्ही पण काही क्लिप्स बघितले असतील. आता गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. जशी जशी संध्याकाळ होईल आणखीन गर्दी वाढेल. मग अशी गर्दी खूप कमी होती बिकॉज हाय टाईड सुद्धा होतं. तर आता हाय टाईड पाणी पण सुद्धा मागे गेलं आहे. तर बऱ्यापैकी आता गर्दी वाढली आहे. इकडे तुम्ही गोराई बीचवरती काय काय एक्सप्लोर करू शकता तर तुम्ही इकडे हॉर्स राईड करू शकता आणि अजून काहीतरी हॉर्स कार्ट राईड आहे ती तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. आणि या बीचवरती मी बघितलंय की तुम्ही तुमचे व्हेकल्स घेऊन सुद्धा येऊ शकता. तुमचे प्रायव्हेट व्हेकल्स घेऊन येताय तर तुम्ही आतमध्ये बीचवरती घेऊन येऊ शकता आणि संपूर्ण बीच तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त इकडे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुद्धा आहेत, ते पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. मी माझा व्हिडिओ इकडेच एंड करतोय. एक्सप्लोर करून झालंय. आपण आज एक्सप्लोर केलं उत्तन बीचचा एरिया, वेलंकणी चर्च आणि गोराई बीच. तर मी परत आता परतीच्या मार्गाला लागणार आहे माझ्या घरी जाण्यासाठी. तर या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला असंच नवीन नवीन एक्सप्लोरेशन आणि ट्रेकिंग रिलेटेड ब्लॉग्समध्ये भेटत राहील. तोपर्यंत बाय बाय. हॅपी ट्रेकिंग आणि हॅपी ट्रॅव्हलिंग.